सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. घाऊक बाजारात जानेवारीत 80 ते 90 हजार मेट्रिक टन असलेली कांदा आवक फेब्रुवारीत सुमारे 20% म्हणजेच 16 ते 18 हजार मेट्रिक टनानं कमी झाली आहे. परिणामी लाल कांदा दरात किलोमागे 7 ते 8 रुपयांना वाढ झाली आहे. जानेवारीत घाऊक बाजारात कांदा 1502 रुपये प्रति क्विंटल होता. फेब्रुवारीच्या मध्यावर त्याला सरासरी 2200 ते 2800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे महिनाभरात क्विंटल मागे झालेली सरासरी दरवाढ 700 ते 800 आणि किरकोळ बाजारात किलोमागे झालेली दरवाढ 7 ते 8 रुपये झालेली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचे नुकसान झालेले होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये ज्या तुलनेत कांदा बाजारात विक्रीसाठी येतो त्यापैकी यंदा 15 ते 20% आवक कमी आहे. जिल्ह्यातील विविध समित्यांमध्ये देखील लाल कांदा सरासरी 21 ते 28 रुपये प्रति किलोनं विक्री होतोय. तर मंगळवारी लासलगाव बाजार समितीमध्ये 30 रुपये किलो सर्वाधिक दर मिळाला. भारतातून बांगलादेशात सर्वाधिक कांदा निर्यात होत असे, मात्र त्यासाठी बांगलादेशचे आयात शुल्क आणि भारतातून 20% निर्यात शुल्क असल्यानं शेतकऱ्यांमध्ये केंद्र शासनाविरोधात नाराजी आहे. निर्यात शुल्क रद्द केल्यास दर वाढण्याची भीती असल्यानं शासन शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचं संघटनांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.